दादा जरांगे पाटील आप आगे बढ़ो, मनोज दादा जरांगे पाटील आप आगे बढ़ो। एक मराठा तुमचं आमचं नाते काय, जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नाते काय, जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय। मनोज दादा जरांगे पाटलाच्या केसाला जरी धक्का लागला, त्यांचं जर काही बरं वाईट झालं तर या लोकांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही। आज रोजी आम्ही मरण्यापर्यंत उतरला तर ह्या सरकारला कळायला तयार नाही ना, का करायचं आम्हाला बाकी सरकार घेऊन का चाटायचं आम्हाला। सकल मराठ्याच्या वतीनं एक मराठा लाख मराठा। नमस्कार मित्रांनो, मराठा आरक्षण स्वतंत्र भारतामधील सर्वात जास्त दीर्घकाळ चालणारी ही लढाई गेली 40-42 वर्षे उलटून गेलेली आहेत, तरीसुद्धा मराठ्यांना न्याय मिळालेला नाही आहे। 1982 रोजी माननीय अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली या लढाईची सुरुवात झाली होती आणि पुढे त्यांच्याच बलिदानाने या लढाईची ज्वाला पेटवली गेलेली आहे आणि आज गेली 40-42 वर्षे उलटून गेलेली आहेत आणि आज आपण ही लढाई माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठा समाज लढत आहे। गेली 5-6 दिवस झालं मनोजदादा जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना प्रतिसाद म्हणून, त्यांना पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाने संपूर्ण राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बंदचं नियोजन केलेलं आहे, बंदचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी लातूर जिल्ह्यामध्ये कडकडीत असा बंद पाळण्यात येत आहे आणि या बंदला संपूर्ण समाजामधून, प्रत्येक स्तरामधून प्रतिसाद भेटत आहे आणि त्याच अनुषंगाने या बंदला कशा पद्धतीने प्रतिसाद भेटत आहे हे पाहण्यासाठी आज आपण लातूर जिल्ह्यामधील निलंगा शहरामध्ये आलेलो आहोत। इथे जाणून घेऊया की या बंदला कशा पद्धतीने प्रतिसाद भेटत आहे। इथे काय ज्येष्ठ मंडळी दिसतील, त्यांच्याशी आपण चर्चा पण करूया आणि आपल्या काही प्रश्नांची उत्तरं असतील ती जाणून घेऊया। मित्रांनो, सध्या आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहोत। तुम्ही तिकडे बाजूला पाहत असाल, इकडे एक पण दुकानं चालू नाही आहेत आणि इथं काही ज्येष्ठ मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया की का कारण काय आहेत, का नाही आहे ते। दादा, सध्या जे पूर्ण मार्केट बंद दिसायला लागले ह्याचं कारण काय आहे? कारण मनोज दादाच्या उपोषणाचं कोण हाल मानला गेल्यामुळं बंद केलेलं सकल मराठ्याने मिळून सकल मराठा समाजाने बंद ठेवलेला आहे। कसा प्रतिसाद भेटत आहे निलंगा तालुक्यामध्ये, पूर्ण शहरामध्ये? पुरा शहराचा उत्साह आहे आजच्या दिवसासाठी बंद करण्यासाठी। पूर्ण शहरामध्ये बंद आहे। शहर ग्रामीण भागातले टोटल कामं बंद करून बंद केलेलं आहे। फक्त शहरच नाही तर पूर्ण ग्रामीण भागामध्ये पण भागामध्ये सुद्धा बंद केलेला आहे। तुम्हाला काय वाटतं, जी मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आहे ही मागणी बरोबर आहे का? रास्ता आहे का? रास्ता एकदम। तुम्हाला काय वाटतं, कोणतं सरकार ही मागणीला न्याय देईल? हे फडणवीसच देईल ना, ह्यानं नाही देणार तर कोण देणार? ह्यानं सत्तेवर असल्या ह्यानं द्यावं लागणार नाही, दुसरं कोण देणार? पण देतील का? तुम्हाला वाटतं का देतील? येत नाही तर आम्ही घेतले सोडत नाही ना, घेतल्याशिवाय सोडणार नाही। आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाही। या निवडणुकीमध्ये जी येणारी निवडणूक आहे विधानसभेची, आता अगदी 2 महिन्यावर येऊन ठेपलेली आहे, या निवडणुकीला उत्तर म्हणून काही मताचा वगैरे त्यांना परिणाम होईल का? परिणाम तर त्याने येणारच नाही ना, त्याने दिलं तर येणार ना, तर येणारच नाही, त्याचा सवालच पडणार नाही। तर आमचं काम जर मराठा सकल जनतेचं करत नसलं तर त्याला कशाला नाही पुन्हा? म्हणजे पुढच्या 2 महिन्यामध्ये जर आरक्षण नाही भेटलं तर त्यांचं सरकार येणार नाही? अहो येणार नाही, त्याची एक सीट आली तर मी तर हे करून फाशी घेऊन मरतो या चौकात, तसं काहीच चिंता करू नका, मी बी मराठी हो ना। तुम्हाला काय वाटतं, या सरकारनं जर मागणी पूर्ण नाही केली तर पुढील जे सरकार आहे महाविकास आघाडी सरकार, ते न्याय देईल का? जे ठरवतील त्याला ते करू आपण, पाटलांनी जे सांगतील ते आम्ही करायचं राव। म्हणजे दादा पाटील म्हणून दादा जसं बोलतील तसं त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही काम करू शकतो। तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकीमध्ये त्यांचा चेहरा देतील का आपल्या तालुक्यामध्ये निवडणुकीसाठी? ते आता दादा ठरवतील, ते अजून नाहीत ना। गुप्त गनिमी कावा पुढे आहे सध्या, बांबली कावा चावला सध्या।
आमचा गनिमी गावाच्या झाल्या सांगून आम्ही का द्यायचा आहे, का आणायच्या निलंगा तालुक्यासाठी आणि काय करून दाखवायचे आम्ही करून दाखवू शकतो ना तुम्हाला. मला काय म्हणायचं आहे, आपल्या इथं निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आहेत, यांची भूमिका या बाबतीत काय आहे? त्यांच्या भूमिकेचा काही सवाल नाही. त्यांनी पक्षात BJPत आहे, त्यांचा काय आम्हाला सवालच पडणार नाही ना कुठंच. पक्षातल्या कोण्याही नेत्याचा आम्हाला सवाल पण नाही. आमचा मनोज दादाचा सवाल, जे दादा आम्हाला सांगतील ती करू शकतो आम्ही. म्हणजे वैयक्तिक संभाजीरावांची भूमिका काय आहे, काही देणे घेणं नाही त्याचं? त्याचा सवालच पडणार नाही ना आपल्याला. पक्षाच्या नियमाने त्याने चालतील. आपण हा मराठा सखोल मराठ्याचंच काम करणार. आपण दादा जी बोलतील ते आम्ही करू शकतो. एक लास्ट प्रश्न विचारतो, माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठ्याला आरक्षण भेटून जाईल का? आरक्षण भेटणार ही 1000 ते 1000% गॅरंटी माझ्याकडून लिहून घ्या. हो चालते. आमच्या हक्काचे गॅरंटीचं आरक्षण देवच लागतंय. आम्ही काही दुसरी कोणा आमचं लोक खात्यात आम्हाला देत नाहीत म्हणजे आम्ही काय भडव्यासारखं दिसतो का लोकाला? या आम्ही खास तळमळीनं बोललो. आमचे किती लोक आज कोट्यवधी लोक बेकार होऊन गेलेला इथं. काय वाटेल आत्म्याला आमच्या? आज रोजी आम्ही मरण्यापर्यंत उतरला तर ह्या सरकारला कळायला तयार नाही ना. काय करायचे आम्हाला बाकी सरकार घेऊन का चाटायचे आम्हाला? सकल मराठ्याच्या वतीनं एक मराठा लाख मराठा. शेवटी आमचा निश्चय कायमच व्हावा लागेल. जरांगे दादा पाटील जी सांगताल ते मी ऐकायला तयार आहो. आम्ही जनता निलंगा तालुक्यातले ग्रामीण भागातले महिला राहू पुरुष राहू कोणीही राहू आमचं क्लिअर मत मांडावं लागेल आणि यावेळेस न्याय देवच लागेल. या आजच्या बैठकीमध्ये होईल 2 रोजात होईल पण होवंच लागेल आमचं काम. दादा, सध्या संपूर्ण निलंगा तालुका शहर असेल किंवा ग्रामीण भाग असेल सगळं बंद आहे. या बंद मागचं कारण काय? या बंद मागचं कारण आज 1 वर्ष झालं सकल मराठा समाज आणि समाजाचे आमचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं 1 वर्ष झालं आंदोलन चालू आहे की मराठा समाजाला 50%च्या आत OBCतूनच आरक्षण मिळावं. या लढ्यासाठी बसलेले असताना देखील या मुर्दार सरकारनं आजपर्यंत त्या आंदोलनाची कुठलीही दखल घेतली नाही. म्हणून ही सरकार किती जरी मोठी आम्ही आंदोलनं आत्तापर्यंत बरेचसे आंदोलनं केलं पण आंदोलनाच्या माध्यमातून ह्यांच्या काही लक्षातच येईना गेले. आम्हाला असं वाटलं आज सकल मराठा समाज निलंग्याला की सरकार हे मेलेलं सरकार आहे. म्हणून त्यांची आम्ही मेलेल्या सरकारची आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून खाली SDO ऑफिसपर्यंत त्यांची अंत्ययात्रा त्या निमित्तानं आम्ही काढलेली आहे. आणि ह्या मुर्दार सरकारचा आज या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो की ज्यानं आमच्या सकल मराठा समाजाचे आत्तापर्यंत शेकडो हजारो बलिदान गेले तरी देखील ही सरकारला कुठं काही म्हणजे समाजाविषयी आस्था राहिलेली नाही. म्हणून हा जो सरकार आहे ह्या सरकारच्या विरोधामध्ये आज आम्ही या ठिकाणी उग्र असं आंदोलन केलेलं आहे. मला काय म्हणायचं, जी मराठा समाजाची आरक्षणाची जी मागणी आहे ही मागणी कशा पद्धतीने शक्य होऊ शकेल किंवा कशा पद्धतीने मागणी पूर्ण होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, सरकारनं जर मनात आणलं, सरकार असेल विरोधी पक्षातले आमदार असतील ह्या सगळ्यांनी जर मनात आणलं तर अवघ्या 2 तासामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते. पण विषय असा आहे की ह्यांनी स्वतःच्या खुर्च्या राखण्यासाठी समाजाला उघडपणे पाठिंबा देत नाहीत किंवा विधानसभेमध्ये मनोजदादा जरांगे पाटील जसं म्हणतात तसं कुठलीही भूमिका मांडत नाहीत. म्हणजे ह्यांना समाज महत्त्वाचा नाही तर ह्यांच्या खुर्च्या महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, जी मनोजदादा जरांगे साहेबांची जी मागणी आहे की OBC प्रवर्गातून त्यांना मराठा आरक्षण हवं आहे, ही मागणी बरोबर आहे का? एकदम 100% बरोबर आहे. कारण महाराष्ट्रातला विदर्भातला मराठा असेल, कोकणातला असेल, पश्चिम महाराष्ट्रातला असेल या आणि आमच्या मराठवाड्यातला देखील काही समाज आता आज मनोजदादाच्या जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळं ही OBCमध्ये आहे. मराठा हा कुणबी मराठा म्हणून OBCमध्ये त्याची नोंद आहे. नोंद असताना देखील हे सरकार बिला कामाचं आम्हाला हे करायचा प्रयत्न करते, डावलण्याचा प्रयत्न करते. आज जवळपास निम्म्याच्या वरून मराठा समाज महाराष्ट्रातला आज OBC कुणबी मराठा म्हणून OBCमध्ये आहे. मग शक्य कसं नाही? तुम्ही आता कुणबीवरून म्हणला, हैदराबाद गॅजेटमध्ये जवळजवळ मराठवाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या किंवा प्रत्येक मराठा समाजाच्या कुणबी म्हणून नोंदी आहेत, त्या नोंदी बाहेर का काढल्या जात नाही आहेत? कुणबीला जर आरक्षण देत असेल तर? मी तीच सांगतोय ना, ह्या सरकारचं षडयंत्र आहे.
सरकारला जाणून बुजून मराठा समाजाला असं ताटकळत ठेवायचं आहे. मराठा समाजाच्या मुलाचं भलं होऊ द्यायचं नाही. मराठा समाज असा ताटकळत गरीब आत्महत्या करत राहिला पाहिजे. विशेष करून ज्यावेळेस आंदोलनं करतो मराठा समाज आपल्या मागणीसाठी शांततेच्या मार्गानं लोकशाहीच्या मार्गानं करतो, तरी देखील हे सरकार ह्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्याचं किंवा ह्या लोकांचं या ठिकाणी नुकसान हो म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचं देखील षडयंत्र सरकार करते. याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार आहे. एक लास्ट प्रश्न विचारतोय. माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर आपल्या या निलंगा मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांची काय भूमिका आहे मराठा आरक्षणासंदर्भामध्ये? नाही, भूमिका त्यांनी स्पष्ट केल्यावर आम्हाला कळेल ना. सध्या तर काही जणी स्पष्ट केले ना, उघडपणे स्पष्ट नाही ना भूमिका. नाही केले नाही. ठीक आहे, इकडे दादाला विचारूया. दादा, संभाजीराव पाटील निलंगेकर तालुक्याचे आपले आमदार आहेत, त्यांची काय भूमिका आहे? संभाजी पाटील निलंगेकर यांनी आत्तापर्यंत जर भूमिका विषद केली असती तर आमच्या आत्तापर्यंत निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाला OBC समाविष्ट करावे म्हणून सकल मराठा समाजातर्फे आत्तापर्यंत जेवढे काही आंदोलनं झालेले आहेत त्या आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग दिसला असता. ज्या अर्थी त्यांचा सहभाग दिसत नाही त्या अर्थी त्यांनी आंदोलनाबद्दल आत्तापर्यंत कसली भूमिका व्यक्त केलेली नाही. या गोष्टीवरून त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये, आता जवळजवळ 2 महिन्यावरती निवडणूक आहे विधानसभेची, या निवडणुकीमध्ये त्यांना काही परिणाम जाणवेल का? आमचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांनी जर सांगितलं की निलंगा तालुक्यातून मी काळा दगड उभा करत आहे आणि सकल मराठ्यांनी तो काळा दगड निवडून आणायचा आहे, तर या निलंगा विधानसभेतून महाराष्ट्रातच नव्हे तर देशाला संदेश जाईल आणि निलंगा विधानसभेतून काळा दगड देखील निवडून येईल. मराठा समाज एवढा व्याप्त आणि मोठा समाज आहे, जवळजवळ भरपूर संख्या आहे यांची. या समाजाला OBC प्रवर्गामध्ये जर आरक्षण भेटून जाईल तर तो त्या ठिकाणी तो म्हणजे सामावून घेईल का OBC प्रवर्ग? त्यांना मुळामध्ये आरक्षण देताना 3 प्रवर्ग निर्माण केलेले आहेत, SC ST आणि OBC. OBC प्रवर्ग हा कुणाचीही जहागिरी नसून OBC प्रवर्ग मुळात व्यवसायाच्या आधारावर निर्माण झालेला प्रवर्ग आहे आणि आमच्या मराठा समाजातील बहुसंख्य लोक म्हणजे 99.99% लोक हे शेती करतात म्हणजे ते कुणबी आहेत आणि कुणबी आहेत म्हणजे त्यांना OBC सरळ समाविष्ट केलं पाहिजे. या मागणीसाठीच मनोजदादा लढा देत आहेत आणि त्यांच्या लढ्याला आईबाबांनी नक्कीच यश देईल. 1994ला पहिल्यांदा OBC प्रवर्गाला आरक्षण मिळून भेटलेलं आहे. त्यावेळेस फक्त आणि फक्त मराठा समाजाला डावललं गेलेलं आहे. त्यावेळेस शरद पवार आपले मुख्यमंत्री साहेब होते. तर या गोष्टीवरती शरद पवार साहेब यांना कुठल्याही आंदोलनामध्ये वगैरे काही बोललं जात नाही आहे. फक्त आणि फक्त जे सरकार सत्तेवरती सरकार आहे महायुती सरकार यांनाच बोललं जाते. तुमची काय भूमिका यावरती? कसं असते माहिती का, आपल्या घरामध्ये आपली काकू असते, आजी असते, आई असते, परंतु लेकराला भूक लागली ना लेकरू पहिल्यांदा आईकडेच हट्ट धरत असतो. मग हे सत्ताधारी सरकार आज आईच्या स्वरूपामध्ये बसलेलं असताना आम्ही मराठ्यांनी जर त्यांच्याकडे मागणी केली तर आम्ही त्यांनी आमचा हा हट्ट पुरवायला पाहिजे. आणि राहिला प्रश्न शरद पवारचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा किंवा मग काँग्रेसचा किंवा शिवसेनेचा किंवा भाजपचा, सरकार छक्क्याचा असो किंवा पंजाचा असो, आम्हाला काहीही फरक पडत नाही. फक्त आणि फक्त मनोजदादा एकमेव आमचा नेता आहे आणि मनोजदादांनी जर आदेश दिला तर या महाराष्ट्रातून या सगळ्या पक्षाचं बी कायमचं नष्ट करण्याचं काम महाराष्ट्रातील सकल मराठा समाज करेल. 1982ला अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली ह्या लढाईची सुरुवात झाली होती मराठा आरक्षणाची आणि त्यांना या गोष्टीमध्ये त्यांना बलिदान पण द्यावं लागलं होतं. तरीसुद्धा मराठ्यांना न्याय भेटला नाही आहे आणि आज त्या गोष्टीला जवळ 40-42 वर्ष उलटून गेले आहेत, तरीसुद्धा मराठ्याला आरक्षण भेटलेलं नाही. आत्ता मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण भेटून जाईल का? नक्कीच. अण्णासाहेब पाटलांनी जे बलिदान दिलं, त्यांच्यानंतर मराठा क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटलांनी दिलं, विनायक मेटेंनी बलिदान दिलं, या सर्व मराठा नेत्यांचं बलिदान नक्कीच व्यर्थ जाणार नाही. आणि आज सकल मराठा समाजाचा क्रांतीसूर्य म्हणून मराठ्यांचा संघर्ष योद्धा म्हणून मनोजदादा जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात जे मराठ्यांचा आग्यामोळ उठवलेला आहे, या मराठ्याच्या आग्यामोळासमोर या सत्ताधाऱ्यांना नतमस्तक होऊन नक्कीच मराठ्यांना आरक्षण द्यावंच लागेल. अन्यथा यांची पिलावळं, यांची बियाणं आणि येणाऱ्या यांच्या 7 पिढ्या देखील महाराष्ट्रात उगवण्यासाठी भीतील. सध्या हैदराबाद गॅजेट म्हणून खूप चर्चेत आहे, याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? मराठा आरक्षण हा विषय काल परवाचा नसून 1990पासून या मराठा आरक्षणाची धग स्वर्गीय अण्णासाहेब पाटील असतील, स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील असतील, युगपुरुष खेडेकर साहेब असतील, परवा विनायकदादा मेटे असतील,
या असंख्य लोकांनी आणि असंख्य मराठा बांधवांनी हा मराठ्यांचा जो संघर्ष आहे तो आज तागायत शेकडो बलिदानांनी हा संघर्ष पुढं चालू आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये 13 महिन्यापासून मनोजदादा जरांगे पाटील एक मराठ्यांचं सर्वसामान्य कुटुंबातलं एक पोरगं आज सरकारला धारेवर धरलेलं आहे. 1990पासून ही दाहकता असूनसुद्धा सरकार तिच्यावरती निर्णय घेऊ शकलं नाही. एवढं हे निष्क्रिय सरकार, कुठलंही सरकार असो, महायुतीचा असो, महाविकास आघाडीचा असो, काँग्रेसचा असो, भाजपचा असो, हे सरकार निर्णय घेतलं नाही. पण मनोजदादा जरांगे पाटील हा एकमेव असा माणूस आहे, 2 एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्याच्या पोटाला जन्माला आलेलं हे पोरगं आज महाराष्ट्रच नव्हे तर दिल्लीचं सरकारसुद्धा हादरवण्याचं काम या माणसानं केलं आहे. मनोजदादा जरांगे पाटलाची मूळ मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळावं. 1990पासून आहे. कुठल्याही प्रवर्गाला स्वतंत्र असं आरक्षण देता येत नाही. तर ते आरक्षण 3रा प्रवर्ग जो आहे तो ओबीसी आहे आणि त्यामधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. हे वारंवार युगपुरुष खेडेकर साहेबांनी सांगितलेलं आहे. ज्यावेळेस 1990ला ते असं म्हणायचे मराठ्यांना ओबीसीमध्ये समावेश करा, तर सुवर्ण समजले जाणारे मराठे त्यावेळेस म्हणायचे आम्हाला आरक्षणाची गरज नाही. पण हेच मराठे आज झेंडा आणि दांडा हातामध्ये घेऊन सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरलेलं आहे. हे मराठा आरक्षणाचं पेरलेलं बीज आहे, ते आज कुठंतरी समोर येतं आहे. आणि मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये आरक्षण नोंदी या ज्या भानगडी आहेत, पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, कोकण असो, इकडं मराठा समाज ओबीसीमध्ये आहे. फक्त मराठवाड्यामध्ये या नोंदी नाहीत. तर महाराष्ट्र ज्यावेळेस स्वतंत्र झाला, निजामाच्या तावडीतून ज्यावेळेस बाजूला निघाला, त्यावेळेस जे रेकॉर्ड या मराठवाड्याचं होतं ते रेकॉर्ड तिथं जाळलं गेलं. आणि हैदराबाद ज्यावेळेस वेगळं झालं, या संस्थानामध्ये हा मराठवाडा असल्यामुळं त्या ज्या नोंदी आहेत त्या सगळ्या हैदराबाद गॅझेटमध्ये आहेत. आणि त्यानुसारच या मराठवाड्यातल्या मराठ्याला लातूर असो, धाराशिव असो, नांदेड असो, इथं सगळ्यात कमी नोंदी आहेत. आणि त्या गॅझेटनुसारच मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण मिळू शकतं असं मला वाटतं. एकीकडे मराठा समाजाने आरक्षण भेटावं म्हणून बलिदान दिलेलं आहे, कित्येक मराठ्यांनी बलिदान दिलेलं आहे. आज मनोजदादा जरांगे साहेब आरक्षण भेटावं म्हणून उपोषणाचा मार्ग निवडलेला आहे. या मार्गानं आरक्षण भेटून जाईल का? 100% हा देश सहिष्णू आहे. या देशामध्ये जर क्रांती करायची असेल तर ती संविधानिक मार्गानेच क्रांती होती. हे पुन्हा एकदा या देशामध्येच नाही जगामध्ये मनोजदादा जरांगे नावाच्या व्यक्तीनं सिद्ध करून दाखवलेलं आहे. अहिंसेच्या मार्गानेच आपल्याला आरक्षण मिळू शकतं. विध्वंसक मार्गानं केलेली आंदोलनं हे मोडकळीस निघू शकतात. मनोजदादा जरांगे पाटील महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आग्रह केला तुम्ही उपोषण करू नका, तुमच्या जीवाला धोका आहे, तरीसुद्धा न ऐकता संघर्ष योद्ध्यानं निर्णय घेतला. जर आरक्षणासाठी माझा बलिदान जरी गेला आणि मराठ्यांच्या पोरांना जर न्याय मिळाला तर तो मला मान्य आहे, तो मी सहन करू शकतो. म्हणून शांततेच्या मार्गानेच आपल्याला आरक्षण मिळू शकतं असं सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटलाचं मत आहे. असं होऊ नये, पण तरी पण प्रश्न विचारतोय. सध्या मनोजदादा जरांगे साहेबांची म्हणजे अवस्था जी आहे, तब्येत खूप म्हणजे खालवलेली आहे, तरीसुद्धा त्यांनी उपोषण करायला लागले. जर त्यांचं काही बरं वाईट झालं तर हे येणाऱ्या सरकारला परवडण्यासारखं आहे का, जे सध्या सरकार आहे त्यांना? सध्याच्या सरकारलाही परवडणार नाही आणि विरोधी पक्षातल्या लोकांनाही परवडणार नाही. येणाऱ्या 50 पिढ्या हे सरकार आणि विरोधक सत्तेवर बसू शकणार नाहीत. मनोजदादा जरांगे पाटलाच्या केसाला जरी धक्का लागला, त्यांचं जर काही बरं वाईट झालं तर या लोकांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. हे जबाबदारीनं सांगतोय मी. त्या लोकांना जबाबदारीनं मी बोलतोय, त्या लोकांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत मनोजदादा जरांगे पाटलाला काही जरी झालं तर आम्ही शांत बसणार नाही. जरांगे पाटील आमचा जीव की प्राण आहेत, हेच मला या ठिकाणी सांगायचं. चालते, ठीक आहे मित्रांनो. इथं आणखी काही ज्येष्ठ मंडळी आहेत ह्या निलंगा शहरामध्ये, आपण त्यांच्याशी भेटूया, जाऊया आणि चर्चा करूया. दादा, मी पाहतोय सध्या पूर्ण निलंगा जो आहे, इव्हन फक्त शहर नसून पूर्ण ग्रामीण भागामध्ये पण बंद पाळला जातोय. या बंद मागचं कारण काय? बंद एवढ्यासाठीच आहे की सकल मराठा बांधव मनोजदादा जरांगे पाटील हे आमचे संघर्ष योद्धा आहेत. त्यांनी गेल्या 1 वर्षापासून ह्या मराठा आरक्षण आंदोलनाचा लढा तीव्र केलेला आहे. तसा हा लढा 1982 पासून चाललेला आहे. मराठा बांधवांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे.
या परिस्थितीच्या अनुषंगाने सकल मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 6व्यांदा अमरण उपोषणाला बसलेले आहेत. सरकारला वारंवार सूचना देऊ नये, सरकार वारंवार मध्यस्थी करू नये, आमचा हा प्रश्न सुटत नाही. त्याच्यामुळे शेवटचं हत्यार किती आहेत, शेवटी अनेक हत्यार उपसले, त्यातलं अजून एक हा महत्त्वाचा हत्यार आहे. म्हणून आज आम्ही सकल मराठा समाज बांधवाच्या वतीनं आव्हान केलं. या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद लोकांनी दिला, व्यापाऱ्यांनी दिला आणि हा बंद या ठिकाणी आम्हाला केलेला आहे. तुम्ही आत्ताच सांगितलं की ही लढाई आजची नसून गेले 40-42 वर्ष म्हणजे 1982 पासून अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू झालेली लढाई आहे. त्यावेळेस त्यांना या आंदोलनासाठी त्यांनी बलिदान पण दिलेलं आहे, पण न्याय भेटलेला नाही आहे. आत्ता मनोजदादांनी जे मार्ग स्वीकारलेला आहे, उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे, उपोषण करून मराठ्याला न्याय भेटेल का? नाही, नक्कीच भेटणार आणि भेटावंच लागेल. नाही दिलं तर सरकारला त्याच्या खूप मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याचं कारण असं आहे की सनदशीर मार्गाने आंदोलन करणे, सनदशीर मार्गाने मागणे, कारण ह्या महाराष्ट्राला उभा करण्यामध्ये मराठ्यांचा खूप मोठा वाटा आहे. हा महाराष्ट्र तळहाताच्या फोडासारखा ह्या महाराष्ट्रातल्या आमच्या बापदाद्यांनी सांभाळलेला आहे. हीच महाराष्ट्र टिकावा, जपावा, जगावा ही भावना आमची सातत्याने मराठा बांधवांची आहे. आणि त्याच अनुषंगाने मनोजदादा जरांगे पाटील असतील किंवा त्यांचे आम्ही सगळे सहकारी असतील, हे सगळ्यांची एकच भावना आहे की सनदशीर मार्गाने आंदोलन शक्यतो व्हावं. कारण उद्रेक करून, जाळपोळ करून इथल्या महाराष्ट्राच्या संपत्तीचं नुकसान करायची आमची अजिबात इच्छा नाही, भावना नाही. म्हणून तर कदाचित आम्ही सातत्याने मनोज जरांगे पाटील म्हणतात की हिंसक मार्गाने आपल्याला आंदोलन करायचं नाही, सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने आपण आंदोलन करूया, असा हाच सातत्याने आमचा प्रयत्न आहे सध्या तरी. भविष्यामध्ये कसा होणार आहे, हा लढा कुठवर जाणार आहे, कारण शेवटी हक्काची लढाई लढत असताना मग कुठले हत्यार आम्हाला उपसावे लागतील. आम्ही आज सध्या तरी सनदशीर मार्गानेच आरक्षण मिळावं सरकारला विनंती करण्याचं आम्ही प्रयत्न करतो आहे. महाराष्ट्र म्हणल्यावर मराठा ही महाराष्ट्राची ओळख आहे, परंतु गेली 40-42 वर्ष मराठ्यांना न्याय भेटत नाही आहे. आता तुम्हाला काय वाटतं की आपल्याकडे 2 सरकार आहे, एकीकडे महायुतीचं सरकार आहे, महाविकास आघाडीचं सरकार आहे, तुम्हाला काय वाटतं कोणतं सरकार आपल्या या मागणीला न्याय मिळवून देईल? नाही, असं सरकार म्हणता येणार नाही महायुती देईल का महाविकास आघाडी देईल, कारण इच्छाशक्ती पाहिजे. मुळात सरकारला इच्छाशक्ती पाहिजे. आरक्षणाची मूळ कल्पना काय आहे की जो घटक, जो वर्ग, जो समाज मागास आहे, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या जो मागास आहे त्याला न्याय प्रभावामध्ये आणणे, त्याच्यासाठी आरक्षण केलेलं आहे. आता या लोक प्रभावामध्ये आलेले नाहीत असं सातत्याने शेकडो उदाहरणं आहेत. कारण जर बघितलं तुम्ही ह्याचे निकष जे लावता येतील, मराठा मागास आहे याचे जेवढे निकष लावता येतात ते सगळेच्या सगळे निकष आमचे लागू झालेले आहेत. जेवढे बी काही आयोग नेमले हे सगळेच्या सगळे आयोगाने सुद्धा दिलेलं आहे की बाबा सकल मराठा समाज हा मागास आहे. पण होतंय काय, जेवढे बी काही राजकारणामध्ये आलेली काही राजकीय प्रस्थापित व्यवस्था आहे त्यातले बऱ्यापैकी लोक मराठा आहेत असा समज केला जातो आणि सरकार ह्या गोष्टीला फाटा देतं. पण अल्पभूधारकाचं अडीचक्करच्या मधले लोक आम्ही आहोत. आत्महत्या करणाऱ्याचा वर्ग सगळ्यात मोठा कोणाचा आहे? शेतकऱ्यांचा आहे. जेवढ्या बी महाराष्ट्रात आत्महत्या होतात त्यातल्या 80-82% आत्महत्या हे मराठा समाजाच्या होतात. जेवढे बी पोरं आज आत्महत्या करतात शिक्षणामुळं, हे आत्महत्याचं कारण सगळ्यात 80-85% आत्महत्या करणारी पोरंसुद्धा ही मराठा समाजाची आहे. आणि शेतीच्या बाबतीत आज उत्पन्नाचा सोर्स आम्ही पाहिला तर तुम्हाला हेही कळेल, जेवढे बी डिवास हुंड्यामुळं बळी गेले हे सुद्धा प्रमाण आमचं आहे, मराठ्यांचं आहे. ही मागासलेपणाची लक्षणं आहेत आणि मागासला जर समाज असेल त्याला आरक्षण दिलं पाहिजे. आणि कोणतं सरकार देईल? ज्या सरकारला इच्छाशक्ती असेल, ज्या सरकारला या सामाजिक बॅलन्स, या इथला जो काही बॅलन्स ठेवायचा आहे समाजाचा, तो ज्याला ठेवायचा आहे तोच सरकार इथं देऊ शकेल. हा का दे माहीत नाही, पुढचं सरकार नाही त्याच्यावर काय बोलणार आहोत आपण. पण ज्या सरकारने आम्हाला आश्वासनं दिले, वारंवार सांगितलं आम्ही देऊ, करू, सांगू, पण देत नाही. म्हणून ह्याच्यावर आता विश्वास राहिला नाही. आणि याचा सगळ्यात मोठा जो खुनशी माणूस आहे तो देवेंद्र फडणवीस आहे. तो सरकारमध्ये मुख्यमंत्री कुणी बी येऊ द्या, पण सरकार चालवतो तो सूत्रधार मुख्य आहे आणि तो ओरिजिनल आमचं टार्गेट आहे, लोकांचा टार्गेट आहे, समाजाचं टार्गेट आहे. हा खरा ओरिजिनल अनाजीपंथ आहे आणि म्हणून हा अनाजीपंथ या राज्यातून नाहीसा झाला पाहिजे ही भावना लोकांची आहे. कारण हाच आम्हाला खोडा घालतोय असं आम्हाला दिसतंय. आता तुम्ही देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं आहे, एका व्यक्तीला टार्गेट केलेलं आहे. याच्या अगोदर 1994ला पहिल्यांदा जेव्हा ओबीसी वर्गाला जेव्हा आरक्षण देण्यात आलं होतं त्यावेळेस सगळ्यात अगोदर मराठा समाजाला डावलण्यात आलेलं आहे आणि त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून
शरद पवार साहेब होते, त्या यावर तुम्ही कसं बघता या भूमिकेकडे? कसं आहे, त्या काळातल्या राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती 1984, 85, 99, 92, 9 पर्यंत हे आंदोलन एवढं समाजामध्ये तीव्रता एवढी नव्हती. तेवढा प्रश्न काही जणाला वाटत होता, काही जणाला नाही. शरद पवारांनी दिलं न दिलं हा राजकीय भाग असू शकतो, त्यात आपल्याला काही फार म्हणता येणार नाही. शरद पवार आम्ही काही टार्गेट करू नये असं आमचं मत नाही. तुम्हाला आता सांगितलं महाविकास आघाडी, महायुती. परंतु जेवढं आंदोलन तीव्रता आली, ह्या तीव्रतेचं टोक असतं कुठं ना कुठं राजकारणात, समाजकारणामध्ये. आता आम्ही किती दिवस लढायला 40 वर्ष. एक तप म्हणतात लोक, 4 तप झाली. 4 तपानंतरही जर हा लढा सरकारने सोडत नाही, देवेंद्र फडणवीसला म्हणण्याचं कारण काय? एकनाथ शिंदे स्वतःहून आम्ही देतो म्हणून शिवाजी महाराजांची शपथ घेतो, दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस भाषण करतो की मी ओबीसीला धक्का न लावू देता. आम्हाला कोणाला धक्का लावायचा प्रश्नच नाही आहे. वाटा द्या म्हणतोय, आमचा वाटा द्या, आणि मी तुम्ही देणार नाही, काय करायचं करून घ्या. ही भाषा देवेंद्र फडणवीसाची आहे, अरेतुरीची भाषा आहे. देवेंद्र फडणवीस सुभाष टाकून भाषणात सांगत असतो की फोडून काढा, तोडून काढा. ही कुठली भाषा आहे? आणि ही भाषा असेल तर तू एका राजकर्त्याला, इथल्या राज्य चालू करणाऱ्या माणसाला ही भाषा शोभते? आंदोलन मोडून काढा, मारून टाका, ही भाषा जाहीर बोलतो म्हणून तो टार्गेट आहे. उगं सहजासहजी आम्हाला काही तो टार्गेट असायचं काही कारण नाही. पण राजकर्त्याकडून आम्ही आईसारखी, बापासारखी अपेक्षा करतो, पण हा बाप नाही, आमचा वैरी, शत्रूसारखं वागणूक आम्हाला देतोय. आम्हाला काही कारण नसताना काठी हल्ला केला, डोके फोडली गेली. ज्या पोलीस कमिशनर SP नी डोके फोडायला आदेश दिले त्याची बढती करतो. ह्याचे लक्षणं काय आहेत? हा ओरिजिनल आमच्या पाठीमागे सातत्याने दिसतोय. जो आता दुसरा अँटी माणूस म्हणून कोणतरी उभा केला जातो आरक्षणाच्या विरोधात, तो दुसऱ्या दिवशीच्या गाडीत बसलेला असतो. ह्याचे चित्र काय आहे हे दिसतं आम्हाला सगळ्याला. ही सामान्य जनता ओळखते, म्हणून देवेंद्र फडणवीस टार्गेट आहे. देवेंद्र फडणवीस काही वैयक्तिक जात म्हणून, पक्षाचा लीडर म्हणून आमच्यासाठी टार्गेट नाही आहे. तो राजकर्ता आहे म्हणून तो आमच्यासाठी टार्गेट आहे. लास्ट शेवट प्रश्न विचारतोय. आपल्या मतदारसंघाचे, निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आहेत. या आरक्षणावरती, मराठा आरक्षणावरती त्यांची भूमिका काय आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही, त्याची भूमिका काय आम्हाला कधी कळलीच नाही, कारण आम्हाला समर्थनही दिलं नाही आणि विधानसभेत काही बोललंही नाही. त्याच्यामुळे त्याची भूमिका काय ती त्यालाच माहिती असणार ना. आम्ही कसं काय उत्तर देणार? आम्ही म्हणू की जर त्यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला असता, आमच्या या एवढ्या 10-20 आंदोलनं झाली, त्या आंदोलनामध्ये कधी पाठीशी येऊन दंडमना उभा टाकून इथं एखादी तर आम्ही समर्थन मागितलंच नाही, स्थानिक आमदारांचं किंवा स्थानिक नव्हत्याच. पण ज्या विधानभवनात हा प्रश्न सातत्याने येतोय, त्या विधानभवनात त्या आमदाराचं काम आहे की सामाजिक तिढा पेटलेला आहे, गाव अस्वस्थ आहे. माझं जे मतदारसंघात मी राहतो, तो मतदारसंघ एका प्रश्नासाठी अस्वस्थ आहे, ह्याची जाणीव लोकप्रतिनिधीला असायला पाहिजे आणि त्यानं तिथं विधानभवनात आपला आवाज उठवायला पाहिजे. आणि मग त्यांना ती माहीत नाही त्याच्या मनात सुद्धा काय आहे, आम्ही सांगू शकत नाही त्याची काय भावना आहे, काय असणार आहे. आम्हाला समर्थन दिलं नाही किंवा आमचा प्रश्न तिथं मांडला नाही, ह्याचा अर्थ तो सुद्धा फडणवीसाचा धाकटा भाऊ आहे. चालते. सध्या निलंगा बंद असण्याचं कारण काय? मराठा समाजाच्या जो आरक्षणाच्या संदर्भात आरक्षणाचा पाठिंबा दिलेला आहे मराठा समाजाने. संपूर्ण निलंग्यामध्ये बंद, कडेकोट बंद होत आहे. मी पाहिलेलं नाही अशा पद्धतीचा बंद. तुम्ही ह्याच्या अगोदर कधी बघितला का? नाही, अशा पद्धतीचा बंद नाही बघितला नाही. तुम्हाला काय वाटतं, जी मराठा समाजाची, जी मराठा आरक्षणाची जी मागणी आहे, ही मागणी बरोबर आहे का? बरोबर आहे, योग्य आहे. आज रोजी मराठा समाज हा मागासलेला आहे आणि आज रोजी मराठा आरक्षण हे भेटावं लागेल. तुम्हाला काय वाटतं, या मागणीला न्याय तुम्ही कोणाकोण अपेक्षा ठेवता? आपल्याकडे 2 सरकार आहेत, महायुतीचं सरकार आहे, महाविकास आघाडी सरकार. तुम्हाला काय वाटतं, कोणतं सरकार न्याय देईल? आम्हाला महाविकास आघाडीचं सरकार न्याय देईल असं मला वाटतं. महाविकास आघाडीचं सरकार तुम्हाला अपेक्षा आहे. सध्या माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढाई चालू झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं, न्याय भेटून जाईल? 100% मनोजदादा जरांगे यांच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभे आहो आणि त्यांनी न्याय घेतल्याशिवाय राहणार नाहीत, एवढी आम्हाला खात्री आहे. अण्णा, आज निलंगा बंद का बरं आहे? मराठा आरक्षण बरोबर. म्हणजे असं पहिले होते का, कधी झालेलं आहे का असं एवढं बंद वगैरे? कडेकोट एवढं कधी झालेलं नव्हतं. कडेकोट जसं बंद जसं ते पाळला जात आहे, अशा पद्धतीचा बंद याच्या अगोदर कधी नाही? नाही. तुम्हाला काय वाटतं, जे मराठा आरक्षणाची जी मागणी आहे मराठा समाजाची, त्यांना न्याय मिळून जाईल का अशा पद्धतीचं बंद वगैरे पाळून किंवा अशा पद्धतीच्या आंदोलनामुळे? न्याय मिळावाच लागते. न्याय मिळावं. तुम्हाला काय वाटतं, कोणाकोण अपेक्षा आहेत? आपल्याकडे 2 सरकार आहेत, एकीकडे महायुतीचं सरकार आहे, महाविकास आघाडीचं सरकार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, कोणाकोण न्याय भेटेल? आता ज्याची सत्ता आहे त्याचीच विचारावं लागेल की. होय, हां, बरोबर आहे. माननीय मनोजदादा जरांगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाची जी लढाई चालू आहे, तुम्हाला काय वाटतंय, कडेपर्यंत जाईल काही लढाई असंच? आता बघावं आता काय होतं ते. आता त्यांच्यावरच राहिले की, आता आपल्यावर काय आहे. सध्या आपण निलंगामध्ये आहोत. निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आहेत.
यांची या मराठा आरक्षणासंदर्भात काय भूमिका आहे? त्यांची भूमिका आहे, त्यांनी बंद पुकारतात, त्यांनी बी करू लागतात सारे, त्यांना सहकार्य चालूच आहे त्यांचं बी. थोडक्यात काय तर मराठा आरक्षणाला त्यांचा प्रतिसाद आहे. हाय हाय हाय. आहे. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, आणखी दुसरी काही ज्येष्ठ मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी पण बोलूया. अण्णा, सध्या जी निलंगा बंद आहे त्याचं कारण काय आहे? मराठा आरक्षणासाठी आहे. अशा पद्धतीचा बंद पहिले झालेला का? एवढा कडेकोट बंद नाही नाही कडकट नाही. एवढा कडेकोट झालेला नाही, नाही. नाही. एकही दुकान मला चालू दिसत नाही, मी जसं बघतोय. हां. फक्त आणि फक्त मेडिकलची दुकानं तेवढी चालू, मेडिकल चालू आहेत. मेडिकल चालू आहेत. तुम्हाला काय वाटते, मराठा आरक्षणाची जी मागणी आहे, मराठ्यांना आरक्षण भेटावं म्हणून, ही त्यांची मागणी बरोबर आहे का? बरोबर आहे, भेटावं लागेल. भेटावं लागते. तुम्हाला काय वाटते, कोणतं सरकार मिळवून दिलं मागणी? आता सरकारची चालू आहे, आता नाहीतर पुढल्या विधानसभामध्ये तर पास करावं त्यांनी. आता ही सरकार तर थोड्या वेळात पडणार आहे. पडणार आहे काय? हां, मग पुढलं सरकार जे येईल त्यांनी तर देवं ती. त्यांनी द्यावं. म्हणजे तुम्हाला वाटते महायुतीचं सरकार आहे, भाजपाचं सरकार आहे, हे यावेळेस या निवडणुकीमध्ये पडेल. त्याचं कारण मराठा आरक्षण असेल का जास्त? म्हणजे जास्तीत जास्त असेल. जास्तीत जास्त कारण माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढाई चालू आहे. तुम्हाला काय वाटते, त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्याला आरक्षण भेटून जाईल का? भेटेल, बरोबर भेटेल. तुमचा आहे का त्यांच्यावरती विश्वास? विश्वास आहे, बरोबर आहे. मी आम जातीचा हा पण विश्वास आहे त्यांच्यावर. विश्वास आहे तुमचा? ठीक आहे, चालतंय. ठीक आहे मित्रांनो, आणखी इथं काही दुसरी मंडळी आहे, त्यांना पण विचारूया. दादा, निलंगा बंद असण्याचं कारण कोणतं आहे? मराठा आरक्षणासाठी. मराठा आरक्षण. तुम्हाला काय वाटतं, अशा पद्धतीचा जो कडेकोट बंद आहे, असा पूर्वी कधी तुम्ही बंद बघितलाय का? हो, बघितलंय. कोणत्या कारणासाठी होता? असेच विविध कारणानिमित्त बंद राहते. जे आता मराठा आरक्षणाची जी लढाई चालू आहे, माननीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली, तुम्हाला काय वाटते, कोणतं सरकार या मागणीला न्याय मिळवून देईल? आता सरकारचे ध्येय धोरणं काय आहेत ते सरकारच्या हाती आहेत ना, आपण काय सांगू शकणार आहोत. तरी तुम्हाला काय वाटतं, महायुती सरकार आहे एकीकडे, म्हणजे भाजपा सरकार आहे, दुसरीकडे काँग्रेस महाविकास आघाडी सरकार आहे, कोणतं सरकार? सरकारनं जर ठरवलं तर देऊ शकतं, पण त्यांना द्यायचं का नाही ते त्यांनाच माहिती ना. म्हणजे सरकारची दृढ इच्छा नाही आहे. हा, सरकारची दृढ इच्छा नाही. आपल्या इथे संभाजीराव पाटील निलंगेकर निलंगा मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांचा मराठा आरक्षणासाठी कशा पद्धतीने पाठिंबा आहे का? पाठिंबा आहे. कशा पद्धतीने पाठिंबा? त्यांनी गुप्त पाठिंबा आहे. गुप्त पाठिंबा आहे त्यांचा. हो त्यांची इच्छा आहे, हो, मिळावंच वाटतं. ते पण मराठाच आहेत, मिळावंच वाटतं ना. मराठा आहे, त्यांना वाटतं. हो. ठीक आहे. तुमची काय भूमिका आहे, मराठ्याला आरक्षण भेटून जाईल का, वाटतंय का तुम्हाला? आता हे सरकारच्या हातात आहे, तुमच्या हातात, कोणाच्या हातात नाही, सरकारच्या हातात आहे. सरकारनं ठरवलं तर मिळू शकतं.